everyone, welcome to the Edudisha. Today we are going to learn class 7 chapter 11 circle in practice set 42. First question दिलेला आहे या ठिकाणी. Complete the table below. Radius, diameter and circumference. So आपण आता एकदा बॅकला जाऊन थोडंसं पाहूयात, एक रिवाइज करू. आणि मी तुम्हाला समजण्यासाठी एक रफ सर्कल काढून घेतलेला आहे. या ठिकाणी आपण हा सर्कलमध्ये एक पॉईंट देणार आहोत, तो आहे सेंटर पॉईंट. त्या सेंटर पॉईंटला आपण ओ असं नाव देऊयात. आणि नंतर आपण एक दुसरा या सेंटरवरती कुठेही एक पॉईंट आपण दिला तर त्या पॉईंटला सर्कलच्या सेंटर पासून त्या पॉईंटला जोडणाऱ्या लाईनला आपण काय म्हणणार आहोत, रेडियस म्हणणार आहोत. म्हणजेच काय, सेंटर पासून एका पॉईंटला जॉईन होणाऱ्या लाईनला काय म्हणणार आहोत, रेडियस. या प्रकारे. आणि याचं आपण नाव काय देणार आहोत, पी. म्हणजेच काय आहे या ठिकाणी, ओपी हा काय झाला, रेडियस झाला. आलं लक्षात. आता या रेडियसचा जर फॉर्म्युला पाहिला आपण तर रेडियसचा फॉर्म्युला काय आहे, रेडियसचा फॉर्म्युला डायमीटर डिवायडेड 2. आता डायमीटर आपल्याला कशाला म्हणायचंय आपण ते एकदा पाहून घेऊयात. हा आहे सेंटर पॉईंटला आपण नेम काय देऊयात, ओ. मग काय, सेंटर पासून जाणारी लाईन दुसऱ्या दोन पॉईंटला जॉईन होते त्याला काय म्हणायचं, डायमीटर. फॉर एक्झाम्पल इथे एक पॉईंट आहे आपला आणि इथे एक पॉईंट आहे. हे दोन पॉईंट या सेंटरच्या पॉईंट पासून जातात आणि या पॉईंटला जोडले जातात, त्याला काय म्हणायचं आपण, डायमीटर. याचं नाव काय देऊत आपण, पी आणि आर. मग काय, आर पी काय झाला आपला, डायमीटर. आलं लक्षात. म्हणजे काय, रेडियस आणि डायमीटर. रेडियस काय असतो, ओपी हा काय झाला आपला, रेडियस झाला. तर पी आर हा काय झाला आपला, डायमीटर. जर रेडियस आपला जर 5 सेंटीमीटर दिला असेल तर आपला डायमीटर काय असेल, हा रेडियसचा काय असतो, दुप्पट असतो. म्हणजेच काय झाला, डायमीटर काय होईल आपला, 10 सेंटीमीटर. आणि जर डायमीटर आपला जर 10 सेंटीमीटर दिला असेल तर रेडियस काय असेल आपला, 5 सेंटीमीटर. मग काय, डायमीटरचा फॉर्म्युला काय आहे, डायमीटर इज इक्वल टू 2r. आले लक्षात. दोन रेडियस मिळून काय असतो, एक डायमीटर असतो. आणि रेडियस काय असतो, हा एकच असतो. पण रेडियसचे दोन रेडियस मिळून काय होणार, एक डायमीटर होणार. आता एक सर्कल आपण, हा जो आहे हा झाला डायमीटर, रेडियस, हे दोन्ही आपले लक्षात आले असतील. तर आता हा एक सर्कल आहे आणि हा काय आहे, सर्कलचा एज आहे. हा सर्कलचा एज म्हणजेच काय असतो, एजचा जो डिस्टन्स असतो त्याला काय म्हणायचं, सर्कम्फरन्स. ओके, आले लक्षात. आणि सर्कम्फरन्स आपण कशाने डिनोट करतो, सीने डिनोट करतो. रेडियसला कशाने, रेडियसला आर ने डिनोट करतो. डायमीटरला डिनोट कशाने करतो, डी ने. तर सर्कम्फरन्सला डिनोट कशाने करूत आपण, सी ने. सर्कम्फरन्स जर आपल्याला एका सर्कलमध्ये जर आपल्याला डायमीटर दिला असेल तर आपण सर्कम्फरन्स काढायचा. पण सर्कम्फरन्स काढण्यासाठी आपल्याला त्याचा फॉर्म्युला काय असेल, आपला सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय असेल, सी इक्वल टू पाय डी. हा आपला सर्कम्फरन्सचा. जर सर्कलमध्ये डायमीटर जर दिला असेल तर सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आपल्याला काय यूज करायचा आहे, सी इक्वल टू पाय डी. आणि जर रेशोमध्ये जर आपल्याला दिलं असेल, प्रमाण आपल्याला मेजरमेंट जर आपल्या रेशोमध्ये जर दिला असेल तर आपण सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय यूज करणार आहोत, 2 पाय आर. आलं लक्षात. हे झालं एक पाठीमागचं एक रिवाइज झालं. आता आपण जसे जसे क्वेश्चन सॉल्व्ह करत जाऊ तसं तसं तुमच्या लक्षात येईल. सो फर्स्ट क्वेश्चन आहे तर या ठिकाणी काय दिला आहे, रेडियस दिला आहे 7 सेंटीमीटर. आपल्याला काय काढायचं आहे, डायमीटर आणि सर्कम्फरन्स. आपण पाहून घेऊयात. सो आपल्याला कोणते कोणते आता या ठिकाणी फॉर्म्युला यूज करायचे आहेत तर आपण बघून घेऊयात. वी यूज द फॉर्म्युला. डायमीटर डीने डिनोट करतो आपण. डायमीटरचा फॉर्म्युला काय आहे, 2r. आत्ताच आपण पाहिला आहे. सर्कम्फरन्सचे फॉर्म्युले काय सांगितलेत, मी जर डायमीटर दिला असेल तर आपल्याला सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे, पाय डी. आणि जर रेशोमध्ये जर आपल्याला दिला असेल तर आपण काय करणार, सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय असतो आपला, 2 पाय आर. हे आपले 3 फॉर्म्युले आहेत जे की आता आपल्याला यूज करायचे आहेत. सो फर्स्ट क्वेश्चन काय दिला आहे, फर्स्ट वन दिलेला आहे, रेडियस काय दिला आहे आपल्याला 7 सेंटीमीटर. आपल्याला डायमीटर आणि सर्कम्फरन्स फाइंड आउट करायचा आहे. सो आपण बघून घेऊया. तिथे रेडियस आपला काय दिला आहे, 7 सेंटीमीटर. आपल्याला काय करायचं आधी, फाइंड आउट डायमीटर. तर आपल्याला डायमीटरचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे, डायमीटर इज इक्वल टू 2r. मग काय आपला 2 डायमीटर इक्वल टू 2 काय आहे आपला फॉर्म्युलामध्ये आहे. आपल्याला आरची काय दिली आहे व्हॅल्यू, 7. सो डायमीटर काय आला आपला, 14 सेंटीमीटर. आलं, आपला डायमीटर आला. तर आपल्याला काय करायचं आहे आता, सर्कम्फरन्स फाइंड आउट करायचा आहे. आता सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय आहे, सर्कम्फरन्स इज इक्वल टू पाय डी. आपल्याला आता पायची किंमत माहिती आहे आपल्याला, सर्कम्फरन्स इक्वल टू पायची किंमत काय आहे, 22/7. डायमीटर आपला काय आला आहे, 14 सेंटीमीटर. या ठिकाणी काय होणार, ह्या 7 सोबत आपण 14ला डिवाइड करू. 7 1 7, 7 2 14.
इथे काय होणार मग यांची 22 मल्टिप्लाय 2 काय येणार आपलं 44 सेंटीमीटर. काय आला आपला सर्कम्फरन्स काय आला 44 सेंटीमीटर आणि आपलं डायमीटर काय आलाय 40 सेंटीमीटर. सो आपण या ठिकाणी लिहून घेऊ डायमीटर काय आला आपला 40 सेंटीमीटर आणि सर्कम्फरन्स काय आला आपला 44 सेंटीमीटर. सेकंड वन मध्ये काय दिलं आपल्याला डायमीटर दिला आहे 28 सेंटीमीटर. आपल्याला काय रेडियस फाइंड आउट करायचा आहे आणि सर्कम्फरन्स फाइंड आउट करायचा आहे. सो आपण इथे या ठिकाणी घेऊयात डायमीटर. आपला डायमीटर काय दिला आहे 28 सेंटीमीटर. सो आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे आधी आपल्याला सर्कम्फरन्स फाइंड आउट करायचा आहे. आपल्याकडे कोणत्याही दोन व्हॅल्यू जर असतील तर आपल्याला तिसरी व्हॅल्यू या ठिकाणी निघते. तर आपण आधी काय करणार आहोत सर्कम्फरन्स फाइंड आउट करणार आहोत. सर्कम्फरन्स फाइंड आउट केल्यानंतर आपला रेडियस फाइंड आउट करू. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे पाय d. ओके तो सर्कम्फरन्स पायची व्हॅल्यू काय आहे 22/7 ही लक्षातच ठेवायची. 22/7 ही जी आपली पायची किंमत आहे ही लक्षात ठेवायची ती विसरायची नाही. आपला हे दिला आहे आपला डायमीटर दिला आहे 28 सेंटीमीटर. सो आपण या 7ला 28 सोबत डिवाइड करू. 7 4 जा 28. मग काय आला आपला सर्कम्फरन्स काय आला आपला 22 मल्टिप्लाय 44 काय येईल मग आपला आन्सर 88 सेंटीमीटर. काय आला आपला सर्कम्फरन्स काय आला आपला 88 सेंटीमीटर. मग नंतर आपण काय हे करायचं आपल्याला काय फाइंड आउट करायचं आपल्याला रेडियस फाइंड आउट करायचा आहे. आपला डायमीटर निघलेला आहे काय निघला आपला डायमीटर काय दिलेला आहे 28 सेंटीमीटर या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे डायमीटर. आपल्याला काय रेडियस फाइंड आउट करायचा आहे. आपल्याला डायमीटरचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे काय आहे डायमीटरचा फॉर्म्युला 2r आहे ना आपला हा फॉर्म्युला. आपण डायमीटर आपला काय निघला आहे 88 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 रेडियस काय आहे आपल्याला तो फाइंड आउट करायचा आहे. सो आपण काय करणार आहोत या दोघांमध्ये काय असतं काहीच नसतं म्हणजे इथे काय येणार आहे मल्टिप्लाय येणार आहे. सो 88 इक्वल टू 2 मल्टिप्लाय r. आता r इकडे कशात जाईल आपला इकडे डिवाइडमध्ये जाईल r. 88 हा 2 जो आहे हा मल्टिप्लायमध्ये आहे तो डिवाइडमध्ये जाईल. 2 1 जा 2 2 4 जा 8 2 4 जा 8 काय येईल आपला रेडियस काय येईल 44 रेडियस इक्वल टू 44 सेंटीमीटर. सो आपण इथे राईट डाऊन करून घेऊयात. आपला सर्कम्फरन्स काय निघला आहे 88 सेंटीमीटर आणि रेडियस काय निघला आहे आपला 44 सेंटीमीटर. थर्ड वन बघूयात. आपल्याला सर्कम्फरन्स दिलेला आहे दोन्हीमध्ये आपल्याला आता काय दिलेला आहे सर्कम्फरन्स दिलेला आहे. सो आपण सर्कम्फरन्स आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे या ठिकाणी डायमीटर आणि रेडियस आपल्याला दोन्ही फाइंड आउट करायचं आहे. सो आपला सर्कम्फरन्सचा आपला फॉर्म्युला आहे पाय d. सर्कम्फरन्स काय दिलेला आहे आपल्याला 616 हा काय हा आपला सर्कम्फरन्स. आपल्या पायची किंमत काय दिलेली आहे 22/7. आपल्याला डायमीटर फाइंड आउट करायचा आहे मल्टिप्लाय डायमीटर. सो आपण इथे सॉल्व्ह करून घेऊयात. 616 इक्वल टू आपला हा डायमीटर जो आहे तो आपल्या डिव्हिजनमध्ये जाईल. d इक्वल टू हा 616 जो आहे तो हा 7 कशामध्ये आहेत डिवाइडमध्ये आहेत ते इकडे मल्टिप्लायमध्ये जातील आणि हे 22 काय आहेत आपले एक मिनिट 22 आपले काय होतील डिवाइडमध्ये जातील. सो आपण इथे सॉल्व्ह करून घेऊयात. हा या ठिकाणी आपण याला 2 ने डिवाइड करू. 2 1 जा 2 2 1 जा 2 2 3 जा 6 आपण डिरेक्टली या ठिकाणी 16ला डिवाइड करूयात. मग 2 8 जा 16 आपला आन्सर काय आले 308 मल्टिप्लाय 7 डिवायडेड बाय 11. यांचा डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. या ठिकाणी आपलं काय आन्सर येईल या ठिकाणी यांचा मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल आपलं 2156 यांचा मल्टिप्लाय येईल डिवायडेड बाय 11. सरळ मी आता यांचा आन्सर काढून घेते. या ठिकाणी आपलं डायमीटर काय येईल 196. ह्या 11नी यांना डिवाइड करायचं आपल्याला. सो आपला आन्सर या ठिकाणी 196 येईल. आपला डायमीटर फाइंड आउट झालेला आहे 196. सो आपल्याला आता या ठिकाणी आता काय फाइंड आउट करायचं आहे डायमीटर रेडियस फाइंड आउट करायचं आहे. सो आपल्याकडे डायमीटरचा फॉर्म्युला आहे डायमीटर इज इक्वल टू 2r. डायमीटर आपला निघलेला आहे 196. सो आपल्याला आता रेडियस आपला या फॉर्म्युलामधून फाइंड आउट होणार आहे. डायमीटर निघलेला आहे 196 2 मल्टिप्लाय r. या ठिकाणी आपल्याला r ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची 196 इकडे जातील राईटला
आपला हा मल्टिप्लायमध्ये 2 आहे, तिकडे डिवाइडमध्ये जातील. 2 1 2, 2 9 18, म्हणाला 2 8 16. या ठिकाणी आपला काय फाइंड आउट झालेला आहे रेडियस 98. रेडियस इज इक्वल टू 98. आपला हा फाइंड आउट झालेला आहे रेडियस. सो आपण इथे राईट डाऊन करून घेऊयात. आपला डायमीटर काय निघलेला आहे या ठिकाणी 196 सेंटीमीटर डायमीटर फाइंड आउट झालेला आहे आणि रेडियस फाइंड आउट झालेला आहे आपला 98 सेंटीमीटर. नेक्स्ट आपल्याला काय आता सांगितलेलं आहे फोर्थ वन सर्कम्फरन्स दिलेला आहे 72.6 सेंटीमीटर. आपल्याला डायमीटर आणि रेडियस या दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. सो आपल्याला सर्कम्फरन्स दिलेला आहे या ठिकाणी. तर सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे सर्कम्फरन्स इक्वल टू पाय डी. सर्कम्फरन्स काय दिलेला आहे आपला 72.6 सेंटीमीटर. पायची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 22/7. आपल्याला डायमीटर फाइंड आउट करायचं आहे. सो आपण काय करणार आहोत इथे डायमीटर इक्वल टू 72.6 मल्टिप्लाय 7/22. याची व्हॅल्यू काढल्यानंतर याचा आन्सर 23.1. हा आपला काय निघेल या ठिकाणी डायमीटर निघेल. सो आपण काय आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे रेडियस. आता रेडियस आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी डायमीटरचा फॉर्म्युला आहे 2r. डायमीटर आपल्याला निघला आहे 23.1 इक्वल टू 2r. रेडियस काढायचा आपल्याला. रेडियस इक्वल टू 23.1/2. सो या ठिकाणी आपण यांची काय करणार आहोत डिव्हिजन करणार आहोत. सो आपला रेडियस या ठिकाणी फाइंड आउट होईल 11.55. सो या ठिकाणी आपण काय करूत आपला जो काही डायमीटर निघलेला आहे तो आपण या ठिकाणी राईट डाऊन करूयात. आपला डायमीटर काय निघलेला आहे 23.1 आणि आपला रेडियस काय निघला आहे 11.55 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज 176 सेंटीमीटर फाइंड इट्स रेडियस. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे रेडियस फाइंड आउट करायचा आहे. सो आपला सर्कम्फरन्सचा आपला फॉर्म्युला आहे 2πr. आता हा जो फॉर्म्युला आहे आपला सर्कम्फरन्स इक्वल टू 2πr हा आपल्याला यूज करायचा आहे या ठिकाणी. सो आपण इथे या ठिकाणी आपण सॉल्व्ह करायला घेऊयात. गिवन इक्वल टू सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आपण काय आता यूज करणार आहोत सर्कम्फरन्स इक्वल टू 2πr. या ठिकाणी आपल्याला काय दिलेला आहे सर्कम्फरन्स दिलेला आहे काय दिलेला आहे 176 इक्वल टू 2 पायची किंमत काय आहे आपली 22/7. आपल्याला रेडियस फाइंड आउट करायचा आहे. सो आपण या ठिकाणी काय करूत रेडियस इक्वल टू आता या ठिकाणी जे आहे 176 इक्वल टू 176 हा जो आहे आपला हा 2 इंटू 22 इंटू आर हे काय आहेत आपले मल्टिप्लायमध्ये जाणार आणि 176 आणि हे 7 ह्यांचा काय होणार मल्टिप्लाय होणार कारण की हा 7 कशामध्ये आहे डिवाइडमध्ये आहे. तो कशामध्ये जाईल मल्टिप्लायमध्ये जाईल डिवायडेड बाय आता हे वरचे जे आहेत 2 इंटू 22 इंटू आर हे कशामध्ये जाणार आपल्या डिवाइडमध्ये का तर ते वरचे मल्टिप्लायमध्ये होते. मग 2 इंटू 22. सो आपला इथे रेडियस फाइंड आउट होईल 2 1 2 2 8 16 1 आला 2 8 16. आता या ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला 88 आणि खाली 22 दिसत म्हणजेच काय 11च्या टेबलमध्ये हे दोन्ही नंबर्स आहेत. मग 11 1 11 11 2 22 आणि 11 8 88. या ठिकाणी काय होणार मग 7 आणि 8चा काय होईल मल्टिप्लाय होईल 7 8 56 डिवायडेड बाय काय येणार आहे 2 येणार आहे. 2 ने ह्याला पुन्हा डिवाइड करा 2 1 2 2 2 4 1 उरला 2 8 16 काय आलं इथे आपला 28. म्हणजेच आपल्या या ठिकाणी काय झालं आहे रेडियस फाइंड आउट झालेला आहे. सो रेडियसची व्हॅल्यू काय आली आहे आपली 28 सेंटीमीटर. फक्त हे जे फॉर्म्युले आहेत तुमचे ते फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या फॉर्म्युल्याचा यूज कसा करायचा आहे तो तुम्ही लक्षात घ्या. थर्ड क्वेश्चन आहे द रेडियस ऑफ अ सर्क्युलर गार्डन इज 56 सेंटीमीटर. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 4 राउंड फेन्स अराउंड दिस गार्डन ॲट द रेट ऑफ ₹40 पर मीटर. आता या ठिकाणी काय दिले एक सर्क्युलर गार्डन दिलेला आहे आणि त्याचा जो काही रेडियस आहे तो 56 आहे. तर आपल्याला काय करावं लागेल आता रेडियस दिलेला आहे आपल्याला सर्कम्फरन्स काढावं लागेल. जो सर्कम्फरन्स निघेल तो 1 मीटरमध्ये निघेल आणि आपल्याला काय करायचे आहेत असे 4 राऊंड घ्यायचे आहेत आणि ते 4 राऊंड प्रत्येक एक राऊंड किती आहे 40 पर मीटर रुपीज आहे. सो आपल्याला आता काय करावं लागेल सर्कम्फरन्स आपल्याला इथे फॉर्म्युला आपल्याला घ्यावा लागेल. तर दिस सर्कम्फरन्स गिवन द सर्कम्फरन्स सी
आणि आपण हा सर्कम्फरन्स डिनोट करतो ऑफ द सर्क्युलर गार्डन. सो सर्कम्फरन्स आपला फॉर्म्युला काय आहे 2πr. सो सर्कम्फरन्स काय दिलेला आहे आपला तोच आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सर्कम्फरन्स इक्वल टू 2. आपली पायची व्हॅल्यू काय आहे 22/7. आपला रेडियस या ठिकाणी दिलेला आहे 56 सेंटीमीटर. सो आपला इथे या ठिकाणी काय निघेल आता सर्कम्फरन्स निघेल. सो सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2 इंटू 22 इंटू 56 डिवायडेड बाय 7. सो आपल्याला या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन करून घ्यायचं आहे. 7 1 7 7 8 56. सो आपलं काय आलेलं ते 2 × 22 इंटू 8. काय निघेल आता इथे 44 इंटू 8. सो काय येईल या ठिकाणी 32 चा 2 3 8 4 चा 32 35 सेंटीमीटर. तर आपलं काय निघेल आता या ठिकाणी 352 सेंटीमीटर. देअरफॉर 352 सेंटीमीटर आपला काय निघेल इथे सर्कम्फरन्स निघेल. आता काय होईल या ठिकाणी 352 हा एक राऊंड झाला आपला. एक राऊंड झाला कशाचा सर्क्युलर गार्डनचा. असे आपल्याला किती राऊंड्स करायचे आहेत 4 राऊंड करायचे आहेत. सो आपल्याला काय करावं लागेल आता या ठिकाणी देअरफॉर द लेंथ ऑफ द वायर required for 1 round of fencing. काय आला आपला 1 राऊंड 352 सेंटीमीटर. So therefore the length of the wire required for 4 round of fencing 352 × 4. यांचा मल्टिप्लाय काय केल्यानंतर आपलं काय आन्सर येईल 1408 मीटर. आलं लक्षात. सो आपण काय करणार आहोत आता आपलं काय आले 4 राऊंड जर घेतले तर आपलं किती मीटर होतोय पूर्ण 1408 मीटरचं काय होतंय आपलं वायर होतंय. पण आपल्याला ह्या एक 1 मीटर म्हणजे पर मीटर आपल्याला काय रेट दिलेली आहे 40 रुपीज पर मीटर काय दिलेली आहे 40 रुपीज. आपलं काय मीटर आलेलं आहे 1408. सो आपण काय करणार आहोत आता देअरफॉर द कॉस्ट ऑफ 1408 मीटर ऑफ वायर इक्वल टू रेट इंटू लेंथ. तर रेट काय आहे आपला 40. लेंथ ही लेंथ जी आहे ती लेंथ कोणती आहे आपली लेंथ ऑफ वायर. सो लेंथ आपली रेट काय आहे 40. लेंथ आपली काय आली आहे आपली 1408 मीटर. सो आपण हा सॉल्व केल्यानंतर आपला आन्सर काय येईल 56,320 रुपीज. देअरफॉर द कॉस्ट इज रुपीज 56,320 रुपीज. 4th नंबरचा क्वेश्चन आहे द व्हील ऑफ अ बुलक कार्ट हॅज अ डायमीटर ऑफ 1.4 मीटर. हाऊ मेनी रोटेशन्स विल द व्हील कम्प्लीट ॲज द कार्ट ट्रॅव्हल 1.1 किलोमीटर. ठिकाणी पॉईंट आहे. तर हे या ठिकाणी आपल्याला काय म्हणायचं आहे की एक बैलगाडी आहे आणि त्यांनी काय दिलं आहे एक डायमीटर दिला आहे. किती डायमीटर आहे 1.4 मीटरचा. तर काय बुलक कार्टचा जो एक रोटेशन असेल म्हणजे एक रोटेशन जो असेल तर तो काय असेल एक सर्कम्फरन्स असेल. आलं का लक्षात. तर आपल्याला काय करावं लागेल आता सर्कम्फरन्स मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं असेल जर क्वेश्चन मध्ये जर डायमीटर असेल
दिलेला असेल तर सर्कम्फरन्स काढण्यासाठी आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल, तर सर्कम्फरन्स इक्वल टू पाय डी हा आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल. तर सो आपण इथे स्टार्ट करूया सॉल्व करायला. गिवन काय आपल्याला सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय आहे आपला, सर्कम्फरन्स इक्वल टू पाय डी. सो आपला सर्कम्फरन्स आपला डायमीटर दिलेला आहे. सो आपण काय करू, सर्कम्फरन्स इक्वल टू पायची व्हॅल्यू आपली माहिती आहे 22/7. डायमीटर काय आहे आपला 50. डायमीटर किती आहे आपला 1.4 सेंटीमीटर. सो 7 1 7, 7 2 14. आपलं काय आन्सर येईल इथे 44 सेंटीमीटर. काय झालेलं आहे आता या ठिकाणी, हा 1 नंतर पॉईंट आहे म्हणून आपण या ठिकाणी 1 नंतर पॉईंट देणार आहोत. सो आपलं काय निघलेलं आता या ठिकाणी 1.1 किलोमीटरमध्ये जे काही रोटेशन आपलं कंप्लीट होणार आहे ते आता आपल्याला या ठिकाणी आधी काढून घ्यायचं. म्हणजे 1.1 किलोमीटरमध्ये जे काही आपलं जे रोटेशन्स आपले कंप्लीट होणार आहेत ते आपल्याला या ठिकाणी आता काढून घ्यायचे. आता रोटेशन म्हणजेच काय, आपलं काय निघलं आहे सर्कम्फरन्स निघलेला आहे. म्हणजेच काय होणार आहे आता आपल्याला इथे या ठिकाणी काय करावं लागेल, देअरफॉर लेट द wheel of the cart complete x. आपण काय करूयात आता x घेऊयात. म्हणजे आपल्याला 1.1 मध्ये किती रोटेशन्स कंप्लीट होणार आहेत, तर त्या ठिकाणी आपण काय करूयात आधी x रोटेशन असं मानूयात आपण या ठिकाणी x रोटेशन. द डिस्टन्स ट्रॅव्हल, आता जे काय आपलं द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द व्हील, आपले काय होणार आहेत व्हील किती, आपले किती डिस्टन्स मध्ये किती आपले व्हील्स होणार आहेत, किती ट्रॅव्हल करणार आहेत ते व्हील्स, ते आपल्याला आधी काढावे लागेल. therefore the distance traveled by the wheel equal to the circumference of the wheel into the number of rotation. आता काय आपलं किती 1.1 किलोमीटर आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला काय डिस्टन्स काय दिलेलं आहे या ठिकाणी 1.1 किलोमीटर. पण आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ते मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. का कन्वर्ट करावं लागेल, कारण की आपला डायमीटर काय दिलेला आहे मीटरमध्ये दिलेला आहे. त्यामुळे आपण 1.1 किलोमीटरला आपण काय करूयात 1000 मीटरनी काय करूयात मल्टिप्लाय करूयात. आपला सर्कम्फरन्स व्हील काय आला, आपला सर्कम्फरन्स काय निघलेला आहे 4.4 सेंटीमीटरचा निघलेला आहे. आले का लक्षात, सर्कम्फरन्स पण काय दिलेला आहे आपला 4.4 मीटरचा निघलेला आहे. म्हणजेच मीटर इंटू आपलं काय आहे आता नंबर ऑफ रोटेशन्स, आपल्याला व्हीलचे जे काही रोटेशन्स होणार आहेत 1.1 किलोमीटरमध्ये त्याला आपण काय केलं आहे एक्स आपण मानलेला आहे किंवा एक्स न डिनोट करणार आहोत. सो आपण या ठिकाणी काय करणार आहोत, हा जो लेफ्टचा हा राईटला जाणार आहे 1.1 इंटू 1000. आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, एक्स हा लेफ्टला जाणार आहे डिवायडेड बाय हा मल्टिप्लायमध्ये आहेत 4.4 ते आपण डिवाइडमध्ये घेणार आहोत 4.4. ह्याचा जर आपण हे केला सिम्प्लिफाय जर केलं तर आपलं काय येणार आहे, हा 11च्या नंबरमध्ये दोन्ही नंबर आहेत 11 4 44 11 1 11. आता आपल्याला काय करावं लागेल 4 ने ह्याला डिवाइड करून घ्यावं. 4 1 4 4 2 8 इथे 2 राहिले 4 5 4 4 20 4 5 20 सॉरी, आणि हे 0 ॲज इट इज. काय आलं आपला आन्सर 250 250. काय आहे आता या ठिकाणी आपला एक्स काय निघलेला आहे 2.50. आता या ठिकाणी पॉईंट आहे 1 नंतर, परंतु हा 1 नंतरचा पॉईंट आणि हा 1 नंतरचा पॉईंट जो आहे हा 1 नंतरचा पॉईंट आणि हा 1 नंतरचा पॉईंट, हा पॉईंट काय होईल कट होईल. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी आता पॉईंट देण्याची गरज नाही. आपला एक्स काय निघला आहे 2.250 सेंटीमीटर. सो देअरफॉर द wheels complete 250 rotations. या प्रकारे आपला हा प्रॅक्टिस सेट 42 कंप्लीट झालेला आहे. आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स.